केंद्रातील मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त अहिल्यानगरमधील नागरदेवळे बुऱ्हाणनगर या ठिकाणी वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त नागरदेवळे बुऱ्हाणनगर या परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले। भाजप आमदार अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। मोदी सरकारच्या विकासाभिमुख आणि जनकल्याणकारी धोरणांना अभिवादन करत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्र प्रथम या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून देशसेवा करीत आहे। गेली 12 वर्षात गरीब, शोषित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य मोदी सरकारने केले। विकसित भारताच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत असून जनतेचा विश्वास हीच या यशाची खरी ताकद आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोदी सरकारची 12 वर्ष विश्वास, विकास आणि जनकल्याण या अभियानांतर्गत 5 जून ते 21 जून दरम्यान विविध कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली। तर या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथ स्तरावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीला हरित सलाम करत परिसरात विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी सरपंच राम पानमळकर, उपसरपंच सोनू भुजबळ, राहुल पानसरे, दरेवाडी सरपंच अनिल करांडे, बाजार समिती संचालक संतोष म्हस्के, सुधीर भापकर, पंचायत समिती बीडीओ देसले, अण्णा चौधरी, दत्ता तापकिरे, महेश झोडगे, रावसाहेब कर्डिले, रवी कर्डिले, सागर बनकर, मयूर पाखरे, अजय गारदे, सुरेंद्र सिंग घारू, मंजाबापू घोरपडे, भाऊसाहेब ठोंबे आदी उपस्थित होते। भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्याला आज 12 वर्ष पूर्ण झालेत। त्यांच्या कार्याचं स्वागत आणि आनंद साजरा आम्ही सामाजिक उपक्रम करून साजरा करतोय। आज आम्ही आमच्या नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतोय। यामध्ये आज नगर तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम पार पडला आहे। आम्ही झाडे लावा असं प्रत्येक गावोगावी झाड लावण्याचं काम करतोय। त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान म्हणजे आपल्या स्वतःचं गाव कसं स्वच्छ आणि सुंदर राहील हे देखील आज इथं नागरदेवळ्यामध्ये आम्ही पूर्ण प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतने सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही पूर्ण गाव आज स्वच्छ करण्याचं काम केलं आहे। त्याचप्रमाणे भारत देशामध्ये अनेक लोक आपण पाहतो की ज्यांचं स्वप्न असतं आपल्या स्वतःचं घर झालं पाहिजे आणि हे स्वप्न साकार करण्यामध्ये सिंहाचा वाटा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज आपण पाहतो की कितीतरी कोटी लोकांचं स्वतःचं घर तयार झालं आहे आणि स्वप्न पूर्ण झालेलं आहे। म्हणून आज आम्ही इथं नागरदेवळ्यामध्ये धाडगे कुटुंबाला भेट देण्यासाठी इथं आलो आहे। आज आपण पाहतो की अनेक वर्षांपासून त्यांचं स्वतःचं घर व्हावं असं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं आहे। तर आज आपण पाहतो की किती आनंद या परिवारामध्ये आहे की मोठी रक्कम आज त्यांना मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि आज कुठंतरी एक चांगल्या प्रकारचं त्यांचं येणारा जो संसार आहे तो या माध्यमातून होईल। असे कितीतरी लाखो कोटीवधी लोक आहेत ज्यांचे स्वप्न पूर्ण झालेत। तर निश्चितपणे त्यांच्या 12 वर्षाच्या कार्याला आमच्या नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने मी सलाम करतो आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठे निर्णय या सरकारच्या माध्यमातून होऊन चांगल्या प्रकारे आपला भारत देश अजून पुढं कसं जाईल यामध्ये मोदी साहेब निश्चित प्रयत्न करतायत आणि ते यशस्वी होत आहेत आणि भविष्यामध्ये भूतोन भविष्य आपल्या भारत देशाला अशा प्रकारचा पंतप्रधान कधी
लाभणारही नाही आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपलं भारत देश हे स्वच्छ आणि सुंदर होईल आणि प्रगतशील होईल एवढंच या निमित्तानं सांगतो. आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीला व येणाऱ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.